हाय एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत चॅनलमध्ये। तर बघा, आज आणलेली आहे मी काळ्या चण्याची नवीन रेसिपी। तर मी भांड्यामध्ये घेतलेले आहे 2-3 तासपर्यंत भिजू घातलेले होते काळे चणे। आता आपण त्याला पिसून टाकायचे। चणे पाटमध्ये घालायचे आहेत। तर मी पाटमध्ये चणे घातलेले आहेत। त्याच्यामध्ये घालायचे आहे हळद आणि मीठ, आणि त्याच्यामध्ये घालायचे आहेत मिरच्या आणि लसूण आणि अद्रकाचे तुकडे, आणि त्याच्यामध्ये घ्यायचे आहे पाणी। हे सगळे घातल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचे आहे। त्याला आपण मिक्सरमध्ये आता पिसून घेऊया। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये सगळे ॲड केलेले आहे। याच्यामध्ये आपण थोडासा सांबार पण घालू शकतो। तर मी सांबार पण घालून घेतलेले आहेत। हे बघा, 2 टमाटे घेतले, 2 कांदे घेतले। तर बघा मित्रांनो, मी पिसून काढलेले आहे। पिसून झाल्यानंतर बघा, हा डो थोडा पातळसारखा वाटतो, तरी काही हरकत नाही। आपण भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तर बघा मित्रांनो, मी प्लेटमध्ये घेतलेले आहेत, पतल्या प्लेटमध्ये घेतलेले आहे डो। त्याला शिजवण्यासाठी तिथे भांड्यामध्ये ठेवलेलं आहे। तर त्याला चांगल्या प्रकारे असं ठेवून द्यायचे आहे। तर आपण आता त्याला झाकून ठेवूया। झाकून ठेवला की त्याला अर्धा तासपर्यंत जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत त्याला झाकून ठेवूया। तर बघा मित्रांनो, मी 2 कांदे कापून घेतलेले आहेत आणि 2 टमाटे कापून घेतलेले आहेत। हे टमाट्याची पेस्ट तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये 3 मिरच्या ॲड करून घ्यायचे। तर बघा, टमाट्याची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे। आपण आता इथे बघूया आपली पोळी शिजून तयार झाली की नाही झाली। बारीक लसूण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये खडे मसाले घेतलेले आहेत। तर बघा, आपण आता खडे मसाले आपण ऑइलमध्ये घालून घ्यायचे। जे कांद्याचे पेस्ट तयार केले होते ते घालून द्यायचे आहे। त्याच्यामध्ये अद्रक लसूणसुद्धा घालून घ्यायचे आहे, आणि टमाट्याचे पेस्टसुद्धा घालून घ्यायचे आहे। हळद मीठ घालायचे, मिरची पावडर घालायचे। मिरची पावडर घालून झाल्यानंतर धनिया पावडर घालून घ्यायचा आणि मिळवून द्यायचे आहे। तर बघा मित्रांनो, फ्राय करून घ्यायचे आहे। तर बघा, आपली पोळी बनवून तयार झालेली आहे। आता आपण याला कापून बघूया कसं झालं। तर बघा, तुम्ही अशा पद्धतीने कापलेलं आहे। आपण असं सुद्धा खाऊ शकतो, खायला खूप छान वाटते। तुम्ही भाजी बनवून बघा। आता आपण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे, आणि भाजी बनवून तयार आहे। त्याच्यामध्ये धनिया पावडरसुद्धा घातलेली आहे। तर बघा मित्रांनो, अशी भाजी बनवून तयार झालेली आहे। बघा, फ्लेवर पण किती छान आलेला आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा।